हे आज माझ्याकडनं काय झालं चला सांगते. नमस्कार मंडळी, जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी सर्वात जास्त कंटाळा येतो ते म्हणजे किचनमध्ये येण्याचा. पण जेव्हा आपल्याला माहिती असतं की घरात आपल्याशिवाय दुसरं करायला कोणी नाही, तेव्हा काळजावर दगड ठेवून किचनमध्ये आपल्यालाच यावं लागतं. तशी कंडिशन माझी आहे. तरी आज त्यांना टिफिन द्यायचा नव्हता म्हणून मी खूप लेट उठले होते. पण थंडी इतकी जास्त आहे ना, कितीही लेट झालं तरी उठा वाटतच नाही. सानू उठली होती पण मी तिला परत झोपी घातलं आणि माझ्यासाठी चहा ठेवली. कारण जोपर्यंत चहा घेत नाही तोपर्यंत काही पुढची कामं सुचत नाही. आणि या 2-3 दिवसापासून थंडीला पण काय झाले, जरा ती जास्तच पडू लागली. तुमच्याकडे थंडी कशी आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सानू जर झोपलेली असेल तर मोबाईल बघत बघत चहा घेण्याची ही खूप घाणेरडी सवय मला लागलेली. त्या सवयीला मोडण्याचा मी खूप प्रयत्न करते पण ती काही माझ्याकडनं सुटत नाही. असो, गरम गरम चहा वगैरे घेतला आणि फ्रेश वगैरे झाले. म्हटलं आज जेवायला मी एकटीच आहे तर आपण भोपळ्याचे पराठे बनवूया. त्यासाठी मी कांदा वगैरे बारीक कट करून घेतला, कोथिंबीर बारीक कट करून घेतली, लसण घेतला आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या. हिरवी मिरची, लसण आणि जिरं याला मिक्सरमध्ये बारीक काढून घेतलं. पराठ्यासाठी स्टार्टिंगच काय केली, तोवर आमच्या मॅडम पण उठून गेल्या. झोपेतून उठल्यावर सानूना बिलकुल चिडचिड करत नाही, एकदम हसत खेळत उठते. ती उठली की मला पण घरात थोडंसं बरं वाटतं, कारण मी पण एकटी आणि मला मनोरंजन म्हणून ती आहे. दादा, दीदी, दीदी, कोथिंबीर, कांदा, थोडंसं बेसन पीठ आणि थोडं गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये मीठ ॲड करून आणि पाणी टाकून मी त्याला मिक्स केलं. मला सानूसाठी एक वेगळं फिक्कं बनवायचं होतं म्हणून मी त्याच्यामध्ये मिरचीचं ते मिक्सचर टाकलं नाही आणि तूप लावून मस्त असं सानूसाठी छोटं बनवलं. सानूसाठी जे बनवलं ते एकदम ओके झालं, म्हणजे काही मोडलं नाही, काही नाही. आणि सानूला पण ते खूप आवडलं. सानूने मस्त खाऊन घेतलं. तिचं झाल्याच्या नंतर मी त्यामध्ये मिरचीचं मिक्सचर ॲड केलं, पण ते पूर्ण असे पराठे झाले मी कधी पाहिलेलेच नसेल. मी करायला तव्यावरती टाकलं की ते मोडूनच जात होतं. म्हटलं आपण आप्याच्या भांड्यामध्ये करून गोल गोल करून बघू, पण तेही काही जमत नव्हतं. एकदम लागून जात होतं, फाटत होतं, विचारूच नका. आज खायची जास्त इच्छा होती आणि आज त्याचा पचकाच होऊन गेला. एवढा सगळा कुटाणा करून एवढी मेहनत घेऊन करायला घेतलं होतं पण सगळं वाया गेलं. पण असो, सानूसाठी जे केलं होतं ते चांगलं झालं होतं आणि सानूनी पण ते आवडीने खाल्लं होतं. नंतर दुपारी सानूला आंघोळ वगैरे घातली, फ्रेश केलं आणि आज मी तिला डाळ भात केला होता आणि तिला खाऊ घातला आणि परत शांत झोपी घातलं. तर असं